नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एका कंपनीची छोटी गोष्ट सांगतो. 1982 साली ऑटोडेस्कने AutoCAD लॉन्च केले. त्याआधी सर्व इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट्स हाताने ड्रॉइंग्स काढत होते. एक ड्रॉइंग तयार करायला खूप वेळ लागायचा. AutoCAD आल्यावर संपूर्ण इंजिनिअरिंग इंडस्ट्री बदलली. ज्यांनी AutoCAD शिकले, त्यांना चांगल्या संधी मिळाल्या. त्यानंतर 2000 ते 2010 या कालावधीत इंडस्ट्रीमध्ये 3D मॉडेलिंगची गरज वाढली. ऑटोडेस्कला समजलं की फक्त AutoCADवर राहिलो तर भविष्यात मागे पडू. म्हणून त्यांनी Revitवर भर दिला आणि BIM टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक केली. यानंतर 2015 ते 2020 या कालावधीत कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री क्लाउडकडे वळली. ऑटोडेस्कने BIM 360 तयार केले. आता वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा देशांमध्ये असलेले इंजिनिअर्स एकाच प्रोजेक्टवर एकत्र काम करू लागले. 2021 नंतर AI आणि क्लाउडचे युग सुरू झाले. ऑटोडेस्कने ऑटोडेस्क कन्स्ट्रक्शन क्लाउड ACC, AI फीचर्स आणि ऑटोमेशनवर भर दिला. आज BIM म्हणजे फक्त 3D मॉडेल नाही. आज BIM म्हणजे प्लॅनिंग, डिझाइन, कोऑर्डिनेशन, कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांना जोडणारे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या गोष्टीतून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. ऑटोडेस्कने वेळेनुसार स्वतःमध्ये बदल केला. AutoCAD पासून Revitपर्यंत, Revitपासून BIM 360 पर्यंत, BIM 360 पासून ACC आणि AI पर्यंत. जर ऑटोडेस्क सारखी मोठी कंपनी सतत नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारत असेल, तर आपण इंजिनिअर्स म्हणून नवीन स्किल्स शिकल्या नाहीत, तर आपण मागे पडू. एक ओळ नेहमी लक्षात ठेवा. इंडस्ट्री डझंट रिवॉर्ड द मोस्ट एक्सपिरियन्स्ड इंजिनियर. इट रिवॉर्ड्स द इंजिनियर हू कीप्स लर्निंग. आता मला तुम्हा सर्वांना एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सध्या कोणते सॉफ्टवेअर वापरता? AutoCAD, Revit, टेक्ला, ईटॅब्स, अजून काहीच नाही. आणि शेवटी एकच संदेश. AutoCAD शिकून नोकरी मिळू शकते, पण Revit, BIM, AI आणि डिजिटल कन्स्ट्रक्शन शिकून करिअर घडवता येतं. जर तुम्हाला BIM, डिजिटल कन्स्ट्रक्शन, AI स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि करिअर गायडन्सबद्दल अशाच उपयुक्त माहितीची नियमित अपडेट्स हवी असतील, तर आजच माझे सोशल मीडिया पेज सुशांत द डिजिटल इंजिनियर फॉलो करा. तिथे मी नियमितपणे इंडस्ट्री इन्साइट्स, करिअर टिप्स, सॉफ्टवेअर ट्युटोरियल्स आणि नवीन टेक्नॉलॉजीविषयी माहिती शेअर करत असतो. धन्यवाद. आता पुढे पाहूया. ओल्ड इंजिनिअर पासून डिजिटल इंजिनिअर आणि AI इंजिनिअर पर्यंतचा हा प्रवास कसा घडतो.